सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वाहन वितरकांच्या कथित नियमबाह्य कामकाजाविरोधात आज प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत वाहन ग्राहकांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनानंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात वाहन वितरकांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काची चौकशी, शासनमान्य दरपत्रक आणि सेवा शुल्काची माहिती सर्व शोरूममध्ये प्रदर्शित करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी सोलापूर जिल्हा सचिव मोहसिन बागवान यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की मागण्यांवर तातडीने कारवाई झाली नाही तर भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल। त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मी सादिक शेख आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून आमचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सचिव मोहसिन बागवान यांच्या वतीने सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला होता। या जाहीर निषेध आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाहन वितरक ज्यामध्ये शोरूम आहे या शोरूम मध्ये अतिशय कथित नियमबाह्य कामकाजाची सखोल चौकशी करून योग्य ते कारवाई करा म्हणून गेल्या अनेक दिवसापासून मोहसिन बागवान यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्याकडे तक्रार दिलेला आहे, परंतु आजपर्यंत कुठलीही दखल या विषयावर घेण्यात आली नाही। म्हणून आज या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या गेट समोर जाहीर निषेध आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये या विषयावर कडक कारवाई झाली नाही तर मोहसिन बागवान आणि भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे, अशी ग्वाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।